विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या अनेक ऑनलाईन तासिकेपासून शब्दशक्ती विचार या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. आपण 1-2 तासामध्ये आपण शब्दशक्ती विचार या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आपण विचार केलेला आहे आणि त्याच तासिकेमध्ये आपण शब्दशक्ती विचार हा विचार ही संकल्पना आपण समजून घेतलेली आहे आणि त्याच तासिकेमध्ये आपण शब्दशक्ती विचार या प्रकरणाचा विचार करत असताना शब्दशक्ती विचार या प्रकरणामध्ये कोणकोणत्या शब्दशक्ती आहेत याची आपण मागच्या तासिकेमध्ये आपण चर्चा केलेली आहे. एकूण मराठीमध्ये वाङ्मयामध्ये एकूण शब्दांच्या शक्ती 3 आहेत आणि मागच्या तासाला आपण त्या शक्तीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण विचार केलेला आहे, चर्चा केलेली आहे आणि त्या शक्ती म्हणजे अभेदा शब्दशक्ती, दुसरी आहे लक्षणा शब्दशक्ती आणि तिसरी आहे व्यंजना शब्दशक्ती. अशा 3 शब्दांच्या शक्ती आहेत. 1 अभेदा शब्दशक्ती, 2 लक्षणा शब्दशक्ती आणि 3 व्यंजना शब्दशक्ती. आणि या 3 शब्दशक्तीपैकी आपण मागच्या तासिकेला अभेदा शब्दशक्तीला आपण सुरुवात केलेली आहे. अभेदा शब्दशक्ती म्हणजे काय? अभेदा शब्दशक्तीची व्याख्या, अभेदा शब्दशक्तीचे स्वरूप आणि एकंदर अभेदा शब्दशक्ती समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. अभेदा शब्दशक्तीचे उदाहरण सुद्धा आपण पाहिलेले आहेत. अशा प्रकारे अभेदा शब्दशक्तीचं स्वरूप आपण समजून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, शब्दाच्या ज्या 3 शक्ती आहेत या 3 पैकी अभेदा नावाची जी पहिली शक्ती आहे, शब्दशक्ती आहे, यावर परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न येतो. म्हणून या ऑनलाईन तासिकेकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. कारण साहित्य विचार ही अभ्यासपत्रिका जर समजली तर फार सोपी आहे आणि नाही जर समजली आणि तुम्ही याकडे दुर्लक्ष जर केलात तर ती फार अवघड आहे. मागच्या बऱ्याच वर्षाचा माझा अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की विद्यार्थी BA फर्स्ट इयर, सेकंड इयर असे मोकार झालेले असतात. त्यांची वर्गात येऊन बसण्याची इच्छाच नसते आणि सवय सुद्धा नसते. इतके ताटर आणि इतके निराळ झालेले असतात. एक तर स्वतः अभ्यास करत नाहीत आणि हा पेपर ही अभ्यासपत्रिका स्वतः अभ्यास करून समजत नाही. कारण ही शास्त्र आहे, सायन्स आणि गणितासारखी ही अभ्यासपत्रिका आहे. त्यामुळे वर्गात बसून किंवा ऑनलाईन तासिका जॉईन करून ही अभ्यासपत्रिका तुम्हाला समजून घ्यावी लागणार आहे आणि समजून उपयोग नाही. समजल्यानंतर त्याचं वाचन, चिंतन, मनन आणि लेखन पुन्हा जर केलात तर तुम्हाला यामध्ये 40 पैकी 40 गुण मिळतात. ही अशा प्रकारची अभ्यासपत्रिका आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस अभेदा म्हणजे काय ते सांगून अभेदेचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा. प्रश्न मी तुम्हाला पुन्हा सांगाल. यावर अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये येतो. अभेदा म्हणजे काय ते सांगून अभेदेचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा. 10 मार्काचा प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळा प्रश्न आले आणि उद्या सुद्धा येऊ शकतो. याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून काळजीपूर्वक लक्ष देऊन या ऑनलाईन तासिकेकडे तुम्ही लक्ष द्या
आणि लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि शेवटचा वर्ष आहे, कारण इतक्या दिवस तुम्ही पास झालेला आहात. यातले बरेच विद्यार्थी चांगले आहेत, त्यामध्ये माझं काही दुमत नाही. परंतु सर्वांनीच याकडे विशेष असं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण तुम्ही शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी आहात. मी ज्या ताकदीने, मी ज्या मेहनतीने, मी ज्या प्रयत्नाने तुमच्याशी संवाद साधत आहे, या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन व्हिडिओच्या माध्यमातून माझी एकच तळमळ आहे की माझा विद्यार्थी या अभ्यासपत्रिकेचा चांगला अभ्यास केला पाहिजे. माझ्या विद्यार्थ्याला ही अभ्यासपत्रिका चांगली समजली पाहिजे. साधारणमधल्या साधारण विद्यार्थीसुद्धा या अभ्यासपत्रिकेमध्ये तो चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला पाहिजे, हा एक माझा उद्देश आहे, बाकी इतर काहीच नाही. म्हणून मागच्या तासाला आपण अभिधा शब्दशक्तीचा आपण सर्वांगपूर्ण विचार केलेला आहे. आणि अभिधा शब्दशक्तीमध्ये जे काही शब्द असतात, ज्या काही शब्दाची निर्मिती झालेली असते, आणि जे शब्द आपण अभ्यासाच्या अनुषंगाने किंवा व्यवहाराच्या माध्यमातून या शब्दाचा आपण वापर करतो, असे अनेक शब्द आहेत. या अनेक शब्द आहेत, आणि हे जे शब्द आहेत, हे शब्द निर्माण कसे झालेले आहेत, निर्मितीमागचं कार्यकारण भाव काय आहे, आणि हा शब्द या वस्तूला हा शब्द का वापरला जातो, यावर अजिबात उत्तर नाही. मी मागच्या तासाला सांगितलेलं आहे आणि आताही सांगतो. मग हे शब्द कसे रूढ झालेले आहेत, तर हे शब्द अनेक लोकांची मूकसंमती असते. आणि अनेक लोकांच्या मूकसंमतीतून हे अशा प्रकारचे शब्द तयार झालेले आहेत. याला शाळा म्हणतात, याला महाविद्यालय म्हणतात, याला शिक्षक म्हणतात, याला वडील म्हणतात, वगैरे वगैरे. अशा प्रकारचे शब्द कसे निर्माण झालेले आहे आणि कशी निर्मिती झालेली आहे, या शब्दाच्या निर्मिती मागचा कार्यकारण भाव हे कोणालाही सांगता येणार नाही. कारण या शब्दाची निर्मिती ही कुठे जर लिहून जरी ठेवलेली नसली, कारण शब्दाची निर्मिती, या शब्दांचं नामकरण हे कसं झालेलं आहे, याला ही नावं हीच का दिलेली आहेत, दुसरी देता आली नसती का? कारण अशा प्रकारचा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होणे स्वाभाविक आहे. म्हणून ज्या वस्तूला जी नावं दिलेली आहे, जे नामकरण झालेलं आहे, आपण ज्या नावाने त्या शब्दांचा आपण उच्चार करतो, त्या शब्दांना आपण हाक मारतो, त्या शब्दांचा वापर भाषेमध्ये बोलण्यासाठी करतो. कारण अशा प्रकारची ज्या शब्दांना, ज्या वस्तूंना जी नावं दिलेली आहेत मुलांनो, कारण हे शब्द अनेक लोकांच्या मूकसंमतीतून या शब्दांची निर्मिती झालेली आहे, आणि या शब्दांचं नामकरण सुद्धा झालेलं आहे. म्हणून अभिधा शब्दशक्तीचा विचार करत असताना, कारण अभिधा शब्दशक्ती ही अनेक लोकांच्या ऐक्य, कारण एकत्रित विचारातून, एकोप्यातून, संघटनेतून, सामूहिक विचारातून, ऐक्यमताने रूढ शब्दशक्ती ही तयार झालेली आहे. कारण एका व्यक्तीने किंवा एका समाजाने शब्दांची निर्मिती किंवा या वस्तूला हे असं म्हणतात, असं संबोधतात, असं एका व्यक्तीने, एका समाजाने, एका समूहाने अशा प्रकारचे वस्तूंना नावं दिलेली नाही, तर अनेक लोकांचे मतातून हे अशा प्रकारचे शब्द रूढ झालेले आहेत. एक मताने या शब्दाची रूढ निर्मिती झालेली आहे, आणि त्यातूनच अभिधा शब्दशक्ती तयार झालेली आहे. आता आपण विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपर्यंत किंवा आपण अभिधा शब्दशक्ती कशाला म्हणतात, ही संकल्पना आपण उदाहरणांच्या माध्यमातून समजून घ्यायचा आपण प्रयत्न केलेला आहे. आता आपण अभिधेचे प्रकार पाहणार आहोत मुलांनो. अभिधा शब्दशक्ती म्हणजे काय ते सांगून अभिधेचे प्रकार उदाहरण स्पष्ट करा. परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे, आणि उद्या सुद्धा येऊ शकतो. म्हणून आपण अभिधेच्या प्रकाराचा विचार करणार आहोत. अभिधा शब्दशक्तीचे एकूण 3 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे अभिधा शब्दशक्तीचा पहिला प्रकार आहे योग अभिधा शब्दशक्ती. आता आपल्याला योग म्हणजे काय हे प्रथमतः आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे.
अभिधा शब्दशक्तीचे 3 प्रकार पडतात. या 3 प्रकारापैकी पहिला प्रकार आहे योग अभिधा शक्ती. तर योग म्हणजे काय, आपण अभिधा शब्दशक्ती पाहिलेला आहे आणि अभिधा शक्तीचा हा योग नावाचा पहिला प्रकार आहे. योग म्हणजे काय, पहा या शब्दाचा अर्थ, ही संकल्पना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. मुलांनो, ही जी अभ्यासपत्रिका आहे आणि या अभ्यासपत्रिकेमधले जे काही 5 प्रकरणं आहेत, ही 5ही प्रकरणं पाठांतर करून घोकणपट्टी करून जमत नाही, जमणार नाही, काही उपयोग नाही, हाती लागणार नाही तुमच्या. कारण हा पेपर, ही अभ्यासपत्रिका तुम्हाला मुळातून समजून घ्यावं लागणार आहे. या अभ्यासपत्रिकेचं आकलन करून घ्यावं लागणार आहे आणि मग तुमच्या हळूहळू मनामध्ये हळूहळू ते उतरेल आणि मग तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्हाला मांडता येईल. मुलांनो, घोकणपट्टी करून उपयोग नाही. कारण तुम्ही जर घोकणपट्टी केलात, पाठांतर केला, तर जास्त काळ, दीर्घकाळ ते तुम्हाला त्याचा उपयोग होणार नाही. कारण विद्यार्थी मित्रांनो, यासाठी सांगतो मी तुम्हाला, कारण ही जी अभ्यासपत्रिका आहे, ही अभ्यासपत्रिका जे कोणी विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक होण्याची इच्छा आहे, ज्यांना कोणाला प्राध्यापक होण्याची इच्छा आहे आणि त्या प्राध्यापक पदासाठी एक पात्रता परीक्षा आहे मुलांनो. सेट नावाची परीक्षा आहे, राज्यासाठी सेट नावाची परीक्षा आहे आणि पूर्ण भारतासाठी नेट नावाची परीक्षा आहे. सेट परीक्षेसाठी आणि नेट परीक्षेसाठी ही सर्व प्रकरणं आहेत, जशाच तशी प्रकरणं आहेत. ज्यांना कोणाला प्राध्यापक होण्याची इच्छा आहे त्यांनी, कारण थर्डेच्या पूर्ण अभ्यासपत्रिका मुळातून अभ्यास करणं गरजेचं आहे. वरवर अभ्यास करून केलात तर तुम्ही फक्त पास व्हाल, परंतु प्राध्यापक होण्यासाठी जी पात्रता परीक्षा आहे, जी एंट्रन्स परीक्षा आहे, त्या एंट्रन्स परीक्षेमध्ये या अभ्यासपत्रिकेचा अभ्यासक्रम आहे. दोन्ही अभ्यासपत्रिकेचा अभ्यासक्रम आहे मुलांनो. मी जी अभ्यासपत्रिका शिकवतो, साहित्य विचार नावाची, ही अभ्यासपत्रिका आहे आणि दुसरी अभ्यासपत्रिका जी आहे, मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, जे दुसरे सर शिकवतात, ती सुद्धा अभ्यासपत्रिका सेट नेटच्या परीक्षेमध्ये आहे. म्हणून ज्यांना कोणाला मराठी विषयाचा प्राध्यापक व्हायचा असेल तर त्यांनी ही अभ्यासपत्रिका आणि अशा प्रकारच्या अभ्यासक्रम मुळातून अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यास जर केला तर फार काही अवघड नाही, ठीक आहे, असो, काय हरकत नाही. आपण अभिधा शब्दशक्तीचे प्रकार आपण विचार करणार आहोत. अभिधा शब्दशक्तीच्या प्रकाराला आपण सुरुवात केलेली आहे. त्यामधला पहिला प्रकार आहे योग नावाचा प्रकार. योग अभिधा शब्दशक्ती. तर योग म्हणजे काय, शब्दाचा अर्थ, योग म्हणजे मुलांनो व्युत्पत्ती. योग म्हणजे काय, व्युत्पत्ती. व्युत्पत्ती म्हणजे एखादा शब्दाची निर्मिती कशी झालेली आहे, त्या शब्दाचा शोध घेणे, त्या शब्दाची पाळंमुळं तपासून पाहणे, हा शब्द कसा निर्माण झालेला आहे त्याला योग असं म्हणतात. योग म्हणजे काय, व्युत्पत्ती. एखादा शब्द कसा निर्माण झालेला आहे, त्या शब्दाच्या मुळापर्यंत जाणे, तळापर्यंत जाणे आणि त्या शब्दाची पूर्ण पार्श्वभूमी समजून घेणे, तपासून पाहणे, त्याला काय म्हणतात, व्युत्पत्ती असं म्हणतात. योगचा अर्थ काय मुलांनो, योगचा शब्दशः अर्थ व्युत्पत्ती आहे, म्हणजे निर्मिती कशी झालेली आहे. आणि म्हणून योग अभिधा शब्दशक्तीचा विचार आपण या ठिकाणी अशा अनुषंगाने आपण करणार आहोत. आता योग म्हणजे काय मुलांनो, शब्दाचा अर्थ जेव्हा व्युत्पत्तीने सिद्ध होतो, जे काही वेगवेगळे शब्द असतात मुलांनो साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये, प्रत्येक शब्दाची एक व्युत्पत्ती आहे. व्युत्पत्ती नाही, व्युत्पत्तीशिवाय शब्द निर्माण होऊ शकत नाही. कारण व्युत्पत्तीतूनच शब्दाचा जन्म होतो. प्रत्येक गोष्टीला एक व्युत्पत्ती आहे मुलांनो. मराठी भाषेला सुद्धा व्युत्पत्ती आहे, आपल्या गावाला सुद्धा व्युत्पत्ती आहे, प्रत्येक गोष्टीला व्युत्पत्ती आहे. आणि व्युत्पत्तीशिवाय एखाद्या शब्दाची किंवा एखाद्या गोष्टी निर्मिती होऊ शकत नाही. म्हणून शब्दाचा अर्थ जेव्हा व्युत्पत्तीने सिद्ध होतो, शब्द जे आहेत ना, आता अभिधा शब्दशक्तीतले जे शब्द आहेत, प्रत्येक शब्दाला व्युत्पत्ती आहे मुलांनो, पण आपण ते शोधत नाही. म्हणून आपला त्या शब्दाची व्युत्पत्ती माहीत नसते, म्हणून आपला त्या शब्दाचा इतिहास माहीत नसतो आणि पार्श्वभूमी सुद्धा माहीत नसते. एखादा शब्द कसा निर्माण झालेला आहे, का निर्माण झालेला आहे,
त्याचा शोध घेणे म्हणजे काय? योग अभिधा शब्दशक्तीचा वापर करणे. तर योग अभिधा शब्दशक्ती म्हणजे काय? शब्दाचा अर्थ जेव्हा व्युत्पत्तीने सिद्ध होतो, पहा, शब्दाचा अर्थ जेव्हा व्युत्पत्तीने सिद्ध होतो तेव्हा त्या शब्दशक्तीस योग अभिधा शब्दशक्ती असं म्हणतात. व्याख्या सोपी आहे, सहज आहे, सहज समजणारी सुद्धा आहे आणि कळणारी सुद्धा आहे आणि आकलन होणारी सुद्धा आहे. शब्दाचा अर्थ अनेक शब्द आपण बोलतो. शब्दाचा अर्थ जेव्हा व्युत्पत्तीने सिद्ध होतो तेव्हा त्या शब्दशक्तीस योग अभिधा शब्दशक्ती असं म्हणतात. आपण जे काही आपल्या भाषेमध्ये जे काही आपण शब्द वापरतो, ज्या शब्दशक्तीचा वापर करतो मुलांनो, त्या प्रत्येक शब्दांचा आपण शोध घेत नाही, अजिबात शोध घेत नाही. आपण कोणत्याच गोष्टीला आपण वेगळ्या मार्गाने आपण वाटचाल सुद्धा करत नाही. हा शब्द कसा तयार झालेला आहे, ही भाषा कशी निर्माण झालेली आहे, कोणत्या काळात निर्माण झालेली आहे, या भाषेवर कोणकोणते आघात निर्माण झालेले आहेत, याचा शोध खोलात जात नाही. आपल्याला सवय झाली असते देरे हरी पलंगावरी. आपण कोणत्याच गोष्टीचा मुळातून शोध घेत नाही. आपण ज्या विषयाचा अभ्यास करत आहोत त्या विषयाचा आपण शोध घेतला पाहिजे. आपण जी भाषा बोलतो, ज्या भाषेमध्ये आपण जगतो, ज्या भाषेमध्ये आपण लहानाचे मोठे होतो, त्या भाषेचा इतिहास, त्या भाषेची उत्पत्ती, त्या भाषेची निर्मिती प्रक्रिया समजून घेणे ही काळाची गरज आहे. एखाद्याने विचारलं तुमची भाषा केव्हा निर्माण झालेली आहे, कोणत्या काळात निर्माण झालेली आहे, वगैरे वगैरे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारणे स्वाभाविक आहे. म्हणून आपली जी मातृभाषा आहे, आपली जी मदर टंग आहे, त्या मातृभाषेची उत्पत्ती माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे मुलांना. परंतु आपण त्या मार्गाने वाटचाल करत नाही. कोणीतरी तयार केलं ना, भाषा कशी तयार झालेली आहे, पहा, भाषेची उत्पत्ती काय आहे, पहिल्यांदा भाषा ही कशी बोलली जात होती, भाषेचा प्रवास कसा आहे, भाषेची टप्पे कसे आहे, भाषेचा उत्क्रांत आणि विकास कसा आहे, आपण त्या खोलात जात नाही. कारण आपल्याला सवय झालेली आहे आयतं वापरण्याची. पण आपण नवीन शब्द, नवीन शोध, नवीन भाषा शिकण्याची, निर्माण करण्याची आपल्याला गरज वाटत नाही. तेवढे कष्टच आपला पेलवत नाहीत, सहन होत नाही, सोसत नाहीत. म्हणून व्युत्पत्ती तर लांबच राहिली. म्हणून एखादा शब्द, त्या शब्दाचा शोध जर घेतला, म्हणून योग अभिधा शब्दशक्तीचा आपण विचार करत आहोत मुलांनो. शब्दाचा अर्थ अनेक शब्द बोलतो मुलांनो, अनेक शब्द बोलतो. मग तो शब्द कुठून आलेला आहे, तो कोणत्या मूळ भाषेतला आहे, त्याची उत्पत्ती काय आहे, तो मराठी शब्द आहे का, कन्नड आहे का, द्रविड आहे का, तमिळ शब्द आहे, आणि तो शब्द कोणत्या भाषेतून आयात झाले, आणि त्याचा तो शब्द शुद्ध आहे का, त्या शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे, आपण त्याचा विचार करत नाही. योग म्हणजे काय? योग म्हणजे व्युत्पत्ती. शब्दाचा अर्थ जेव्हा व्युत्पत्तीने सिद्ध होतो तेव्हा त्या शब्दशक्तीस योग अभिधा शब्दशक्ती असे म्हणतात. अशी योग अभिधा शब्दशक्तीची व्याख्या आहे. आता व्युत्पत्तीच्या द्वारे त्या शब्दाचे घटक अवयव वेगवेगळे दाखवता येतात. आता एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती जर आपल्याला शोधायची असेल, त्या शब्दाचा शोध घ्यायचा असेल, तो शब्द कसा तयार झालेला आहे, कुठून आलेला आहे, त्या शब्दाची काय पार्श्वभूमी आहे, ही आपली कशी शोधायची. आपण व्याकरणामध्ये संधी आणि विग्रह हे दोन घटक आपण अभ्यासले आहेत मुलांनो. आपण संधी म्हणजे काय, वेगवेगळे घटक एकत्र येणे, त्याला संधी म्हणतात मुलांनो. दोन वेगवेगळे घटक एकत्र येणे किंवा वेगवेगळे वर्ण एकत्र येतात आणि एकत्र येण्यातून जो शब्द तयार होतो त्याला संधी असं म्हणतात मुलांनो व्याकरणाच्या भाषेमध्ये. परंतु आपल्याला योग या शब्दाचा अर्थ काय, व्युत्पत्ती. आपल्याला व्युत्पत्ती कशी होतात, विग्रहच्या पद्धतीने. विग्रह म्हणजे काय, एखाद्या शब्दाची फोड करणे आणि वेगवेगळे अवयव, वेगवेगळे घटक. आता उदाहरणामध्ये आपलं शरीर आहे मुलांनो. आता योग अभिधा शब्दशक्तीच्या माध्यमातून
योगचा अर्थ काय होतो? व्युत्पत्ती. मग आपल्या शरीराची व्युत्पत्ती, आपल्या शरीर निर्मिती कशी झालेली आहे? मग हात एका बाजूला काढणे, हा एक हात बाजूला काढणे, दुसरा हात दुसऱ्या बाजूला काढणे, डोकं बाजूला काढणे, पाय बाजूला काढणे, शरीर बाजूला काढणे, किडण्या बाजूला काढणे, हे असे वेगवेगळे जे घटक अवयव आहेत, या वेगवेगळ्या घटक अवयवापासून आपल्या शरीराची निर्मिती झालेली आहे. यालाच काय म्हणतात? व्युत्पत्ती म्हणतात मुलांनो. तसे आपण आपल्या भाषेमध्ये जे आपल्या भाषेमध्ये आपण ज्या शब्दाचा आपण वापर करतो आणि एखादा शब्द समजा वेगवेगळे जे शब्द आहेत किंवा एखादा शब्द आहे, तो शब्द कसा तयार झालेला आहे, मग त्याचे सुद्धा आपल्याला वेगवेगळे घटक अवयव बाजूला करावे लागतील आणि त्यालाच आपण विग्रह असं म्हणतो मुलांनो. म्हणून व्युत्पत्तीच्या द्वारे त्या शब्दाचे घटक अवयव वेगवेगळ्या आपल्याला करावे लागतात, दाखवता येतात आणि त्या घटकांच्या एकत्र अर्थातून तो शब्द तयार होतो. यालाच योग अभिधाशक्ती असं म्हणतात. आपण जे योग या शब्दाचा अर्थ व्युत्पत्ती आता सांगितलं, व्युत्पत्ती ही अशा पद्धतीने असते मुलांनो. व्युत्पत्तीच्या द्वारे त्या शब्दांचे घटक अवयव वेगवेगळे दाखविता येतात आणि त्या घटकावयांच्या एकत्र अर्थातून तो शब्द तयार होतो आणि अशा प्रकारची ही योग अभिधा शब्दशक्ती तयार होत असते मुलांनो. परंतु आपल्याला एक सवय झालेली आहे, समूहाची सवय झालेली आहे, रूढीची सवय झालेली आहे आणि लोकांनी जी मान्यता दिलेली आहे, लोक जे शब्द वापरतात आपण जशाच तसे शब्द वापरतो. त्या शब्दाला आपण थोडी सुद्धा काटछाट करत नाही, थोडे सुद्धा त्या शब्दावर आपण संस्कार करत नाही. दुसऱ्यानं वापरला ना, आपण ते शब्द जशाच तसे गळी अलगद उतरवतो. आपण त्या शब्दामध्ये थोडा सुद्धा बदल करत नाही, थोडं सुद्धा परिवर्तन सुद्धा करत नाही. आपला सगळं रेडीमेड पाहिजे असतं मुलांना, सगळं रेडीमेड पाहिजे असतं. आपला कमी कष्ट म्हणजे त्या एखादा समजा एखादा घास आहे, एखादा पदार्थ चावण्याची सुद्धा आपली इच्छा नसते मुलांना. कारण चावण्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतात, थोडा त्रास सहन करावा लागतो. आपण लिक्विड घेण्याचा प्रयत्न करतो बघा. इतकी रेडीमेड ग्रहण करण्याची आपली सवय झालेली आहे. म्हणून आपण जे शब्द बोलतो त्या शब्दाचा शोध घेण्याचा आपण विचार सुद्धा करत नाही. अशा प्रकारे एखादा शब्द कसा तयार झालेला आहे आणि तो कोणता, आपण जे शब्द वापरतो त्या शब्दाचा मूळ शब्द कोणता आहे आणि तो शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे आणि तो खराच मूळ शब्द आहे का, किंवा त्या शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे किंवा त्या भाषेवर कोणत्या भाषेचं संक्रमण झालेलं आहे, आक्रमण झालेलं आहे, आपण त्याचा विचार थोडा सुद्धा करत नाही मुलांना. म्हणून अशा प्रकारे एखाद्या भाषेचा एखाद्या शब्दाचा आपला जो शोध घ्यायचा असेल, तपासून पाहायचा असेल, तर ते आपल्याला योग अभिधा शब्दशक्तीचं आपल्याला वापर करावा लागेल. योग अभिधा शब्दशक्ती हे मेजरमेंट निकष लावावं लागलं आणि त्या शब्दाला आपण तोलावं लागेल, तपासावं लागेल. बाबा रे, हा जो शब्द आहे आणि तू जे आहेस, उदाहरण पाणी आहे, तू पाणी हा शब्द हा असा तयार झालेला आहे, याची निर्मिती ही अशी झालेली आहे. हे आपल्याला कधी सांगता येईल म्हणून? योग अभिधा शब्दशक्तीचा आपण जर वापर केला, योग अभिधा शब्दशक्तीच्या मूल्यमापनाच्या आधारे आपल्याला एखाद्या शब्दाची आपल्याला व्युत्पत्ती सांगता येते असं नाही, सांगता येते. कारण आपल्याला ती सवय झालेली आहे, लोकांचं रेडीमेड आपण घेण्याची सवय झालेली आहे आणि अशा पद्धतीने या वेगवेगळ्या शब्दांची व्युत्पत्ती या माध्यमातून तयार होत असते आणि त्याचा सुद्धा शोध आपल्याला घेता येत नाही असं. आता उदाहरणामध्ये आता योग या शब्दाचा आपण अर्थ काय सांगितलं, व्युत्पत्ती सांगितलेली आहे. आता अनेक शब्द आपण मराठी भाषेमध्ये आपण वापरतो, परंतु तो शब्द खुला जाऊन आपण त्याची चाचपणी करत नाही, आपण त्याची धुंडाळणी करत नाही, आपण टहाळणी करत नाही, न्याहाळणी करत नाही, पाहणी करत नाही. आलेत ना शब्द, कोणी तयार केलेले आहेत माहीत नाही आपल्याला. तो शब्द कसा आलेला आहे माहीत नाही, पहिल्यांदा कोणी वापरला आहे माहीत नाही, त्या शब्दाचा अर्थ काय हे सुद्धा माहीत नसते. कारण अभिधा म्हणजे काय, रूढ अर्थ, धोपट मार्ग तयार, आपल्या भाषेचा धोपट मार्ग तयार, सरळ मार्ग तयार झालेला आहे. कारण धोपट रस्ता, सरळ रस्ता आणि मळकट जी वाट आहे ती वाट सोडून आपल्याला
नवीन रस्ता, नवीन वाट, नवीन मळवाट, नवीन नागमोडी रस्ता तयार करण्याची कोणाची इच्छा असते, तसंच मुलांनो भाषेचं सुद्धा आहे. आता उदाहरण आपल्याला त्या शब्दाची आपल्याला व्युत्पत्ती शोधायची आहे. योग अभिधा शब्दशक्तीच्या माध्यमातून त्या भाषेचं मूल्य, त्या शब्दाचं मूल्यमापन करायचं आपल्याला. त्या शब्दाचं परीक्षण करायचं आणि त्या शब्दाची आपला शस्त्रक्रिया करायची आहे. आता मी सांगितलेलं आहे, आपलं शरीर हे वेगवेगळ्या घटक अवयवांनी तयार झालेलं आहे. तसं आपल्या एखाद्या शब्दाची आपला शस्त्रक्रिया, ऑपरेशन करायचं मुलांना. आणि ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला तो शब्द कसा तयार झाला आहे, कोणत्या शब्द अक्षरापासून, कोणत्या घटक अवयवापासून तयार झालेला आहे, याची आपल्याला माहिती मिळते मुलांना. उदाहरण, पाठक हा शब्द आहे. पाठक हा जो शब्द आहे, तो शब्द आपल्याला योग अभिधा शब्दशक्तीच्या माध्यमातून आपल्याला तपासून पाहायचा आहे. तर पाठक हा जो शब्द आहे, पाठ अधिक क, कारण पाठक शब्दामधला पाठक हा मूळ शब्द आहे मुलांना. आणि तो शब्द कशा तयार झाला आहे, पाठ हा मूळ शब्द आहे आणि पाठ ह्या मूळ शब्दाला क हा प्रत्यय लागलेला आहे मुलांना. पाठ अधिक क, पाठ अधिक क बरोबर पाठक हा शब्द तयार झालेला आहे. पाठक या शब्दाची व्युत्पत्ती अशा प्रकारे आहे मुलांनो, पाठ अधिक क, कारण पाठक या शब्दातला मूळ शब्द काय, पाठ आहे आणि त्याला क हा प्रत्यय लागलेला आहे आणि त्यातून पाठक या शब्दाची निर्मिती झाली. अशा प्रकारे पाठक या शब्दाची व्युत्पत्ती तयार झालेली आहे. पाठक हा शब्द तयार झालेला आहे. आपण दुसरं उदाहरण पाहूया मुलांनो. भारतीय हा शब्द आहे. भारतीय, आपण सर्वजण भारतीय आहोत. आपण सर्वजण काय आहोत, भारतीय आहोत. आपण भारतीय म्हणतो, आम्ही भारतीय आहोत. पण भारतीय हा शब्द कसा तयार झालेला आहे, भारतीय या शब्दाची उत्पत्ती काय आहे, निर्मिती कशी झाली आहे, आपण याकडे आपण थोडं सुद्धा पाहत नाही, डोकावत नाही. त्या शब्दामध्ये आपण डोकावून पाहत नाही मुलांना. डोकावून जेव्हा पाहाल तेव्हा आपल्याला कळेल का भारतीय हा जो शब्द आहे त्यातला मूळ शब्द कोणता आहे आणि त्याला प्रत्यय कोणते लागले आहे. आपलं विग्रह, व्याकरणामध्ये जे घटक आहे विग्रह, जेव्हा विग्रह कराल, जेव्हा व्युत्पत्ती आपण त्याचे घटक अवयव वेगवेगळे कराल, तेव्हा तो मूळ शब्द किंवा तो शब्द कसा तयार झाला आहे तेव्हा ते निष्पन्न होईल मुलांना. आता आपण भारतीय शब्द आहे, भारतीय शब्दाची उत्पत्ती आपण पाहूयात. भारतीय हा जो शब्द आहे, भारत अधिक ये, भारतात राहणारे लोक, काय आपण सर्वजण काय आहोत, भारतात राहणारे लोक, त्याला काय म्हणतात, भारतीय हे नाव पडलेलं आहे. भारतीय हा शब्द रूढ झालेला आहे. भारतात राहणारे सर्व लोक त्यांना काय म्हणतात, भारतीय. भारतीय या शब्दातला भारत हा मूळ शब्द आहे आणि त्याला ये हा प्रत्यय लागलेला आहे. भारत अधिक ये बरोबर भारतीय. अशा प्रकारे भारतीय या शब्दाची उत्पत्ती आपल्याला सांगता येते मुलांना. परीक्षेमध्ये असंच लिहायचं आहे, असंच लिहायचं मुलांना. आपण तिसरा शब्द पाहूया. आपण गांगे. गांगे हा जो शब्द आहे, गंगा अधिक ये, काय गंगा अधिक ये, मूळ शब्द गांगे या शब्दाचा मूळ शब्द काय, गंगा आहे. त्याला ये प्रत्यय, गंगा अधिक ये, गंगापासून गांगे तयार, मूळ गंगा आहे. गंगाचा पुत्र काय, गंगेपासून तयार झालेला पुत्र कोणता आहे, गांगे आहे. गांगे आहे. गांगेचा अर्थ काय, गंगापासून तयार झालेला जो पुत्र आहे त्याला काय म्हणतात, गांगे असं म्हणतात. गंगा अधिक ये बरोबर गांगे. गांगे या शब्दाची उत्पत्ती, गांगे या शब्दाची निर्मिती ही अशा पद्धतीने झाली मुलांनो, गंगा अधिक ये. अशा पद्धतीने आपण योग अभिधा शब्दशक्तीचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. आणि अभिधा शब्दशक्ती आपण पाहिलेलं, समजून घेतलेलं आहे. अभिधा शब्दशक्तीचे 3 प्रकार आहेत. योग अभिधा, रूढ अभिधा आणि योग रूढ अभिधा, असे 3 प्रकार आपण पाहणार आहोत मुलांनो. अभिधा शब्दशक्तीचे 3 प्रकार आहेत. योग अभिधा, आता पाहिलेले आपण योग अभिधा. योग म्हणजे काय, योग कशाला म्हणतात, योग या शब्दाचा अर्थ काय आहे आणि त्या शब्दानुसार योग अभिधा शब्दशक्तीची व्याख्या काय आहे हे सुद्धा पाहिलेलं आपण.
त्याचे उदाहरणसुद्धा पाहिले आहेत आणि त्या शब्दाची जी आपण उदाहरणं आहेत त्या उदाहरणाची उत्पत्तीसुद्धा पाहिलेली आहे मुलांनो. अभिधा शब्दशक्तीचे 3 प्रकार आहेत. त्यामधला पहिला प्रकार योग अभिधा शब्दशक्ती, हे आत्ता पाहिलेलं आहे मुलांना आपण. दुसरा प्रकार आहे रूढ अभिधा शब्दशक्ती, ते आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत. आणि तिसरा प्रकार आहे योग रूढ अभिधा शब्दशक्ती, ते उद्याच्या तासाला पाहणार आहोत मुलांनो. आज फक्त आपण योग अभिधा शब्दशक्ती हा एकच प्रकार, आपण अभिधा शब्दशक्तीतले 3 प्रकार आहेत, या 3 प्रकारापैकी एका प्रकाराचा आपण आज विचार केला आहे आणि तो प्रकार म्हणजे कोणता? योग अभिधा शब्दशक्ती. बाकीचा घटक आपण उद्याला पाहणार आहोत मुलांनो.